नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या IIA-BMS गाईडवरती. आता तुमची उद्या युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये संस्कृतचा पेपर आहे, बरोबर? आता पॉसिबल तर नाहीये वन शॉट व्हिडिओ लेक्चर बनवणं सगळ्या चॅप्टरवरती. पण मी हे तुमच्या हातामधले मार्क आहेत, उपसर्ग, अव्यय आणि प्रत्यय याच्यावरती एक व्हिडिओ बनवतोय. छोटासा व्हिडिओ असणार, नक्की बघा. ठीक आहे. याच्यामध्ये तुमचे एक्झाम्पल वगैरे मी घेणार आहे. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल कसे फ्रेम करता येतील तिथे त्याच्यावरती आपला फोकस असणार आहे. ठीक आहे. सर, आपण मग त्याच्यावरती स्टार्ट करूया. आपला पहिला चॅप्टर कोणता? उपसर्ग. ठीक आहे. उपसर्गाची एकूण संख्या किती रे? आपली 22. ठीक आहे. उपसर्गाची संख्या किती? 22. 22 उपसर्ग आहेत. कोणकोणते? प्र, परा, अप, सम, अनु, अव, निस, निर, दुस, दूर, वि, आ, नि, अधि, अपि, अति, सु, उत और उद, अभि, प्रति, परि, उप. ठीक आहे. याच्यामधला पहिला जो आहे, ठीक आहे, पहिला. पहिल्यामध्ये बघा आता, पहिला वाला आपला कोणता आहे? प्र. प्र म्हणजे अधिक पुढे. ठीक आहे. परा याचे फक्त अर्थ बघून घ्यायचे. याच्यावरले जे एक्झाम्पल आहे, ते नेक्स्ट म्हणजे जे येणार आहे स्लाइड आहे, त्या स्लाइड वरती आपण पूर्ण एक्झाम्पल ते बघून घ्या रे आणि ते एक्झाम्पल डायरेक्ट तुम्ही पाठ करून जायचे. ठीक आहे. परा बघा आता, परा म्हणजे उलटे किंवा मागे. ठीक आहे. त्याच्यानंतर अप उपसर्गावर वाईट अनुभव, सॉरी वाईट अभाव. ठीक आहे. अपकरोती समजा. आणि सम उपसर्ग म्हणजे चांगल्या तऱ्हेने. अनु मागे. त्याच्यानंतर इकडे काय? निस. निस म्हणजे निस उपसर्ग म्हणजे काय? खाली किंवा दूर, आपल्यापासून दूर. निर सेम, खाली किंवा दूर. दुस म्हणजे दुष्ट किंवा वाईट. त्याच्यानंतर दूर, दूर उपसर्ग वाईट किंवा कठीण. त्याच्यानंतर वि म्हणजे विना, पृथक, विविध, विशेष. जे वी वरून येईल त्या गोष्टी. ठीक आहे. आ उपसर्ग म्हणजे पर्यंत किंवा कडे, त्याकडे. त्याच्यानंतर इथे बघा आता, नि, नि उपसर्ग म्हणजे पर्यंत किंवा कडे सेम. आधी उपसर्ग सेम, पर्यंत किंवा कडे. अपि उपसर्ग निकट, जवळ. अति, अति म्हणजे काय? खूप प्रमाणात. सु उपसर्ग म्हणजे सुंदर. कोणत्याही चांगल्या गोष्टीच्या आधी लागणारा उपसर्ग सु. उद किंवा उत, उंच किंवा श्रेष्ठ, वर. त्याच्यानंतर अभि म्हणजे कडे, जवळ. त्याच्यानंतर प्रति उपसर्गावर उलटे. परि उपसर्ग चारही बाजूस. उप उपसर्ग समीप किंवा जवळ. ठीक आहे. आता एकदम लक्ष द्यायचं इथे, शांतपणे इथे स्क्रीनवरती बघायचंय. ठीक आहे. मी चालू करतोय आता एक्झाम्पल. हे एक्झाम्पल तुम्ही डायरेक्ट जरी पाठ केले तरी चालतात. डायरेक्ट एक्झाम्पल डायरेक्ट पाठ करून जायचे आणि सॉल्व्ह करून यायचे. ठीक आहे. तुम्हाला क्वेश्चन कसा येईल मग? उपसर्ग दिले असतील याच्यापैकी कोणतरी आणि उपसर्गावर तुम्हाला सेंटेन्स फ्रेम करायचे असतील. ठीक आहे. हे बघायचं आता. प्रवासून काय? प्रभवती. ठीक आहे. मग काय? गंगा हिमालयात प्रभवती. ओके. त्याच्यानंतर काय? परापासून पराजय येते किंवा पराभवती. मग काय? सैनिक शत्रूंना पराजय येते. सैनिकांनी शत्रूंना हरवलं. ठीक आहे. अप म्हणजे काहीतरी गोष्टी चोरून घेणे. ठीक आहे. मग चोरून किंवा दूर नेणे. ठीक आहे. अपवर काय? चोर, चोरह धनह अपहरती. अपहरती म्हणजे चोर, धन चोरून येत आहे. ठीक आहे. सम म्हणजे सम काय? संस्कृती किंवा संगते. मग काय? अध्यापक छात्र संस्कृती म्हणजे अध्यापक हा छात्रावरती संस्कार करतोय. ठीक आहे. किंवा शिकवतोय किंवा सम्यक कार्य करते. दोन्हीपैकी एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं. ऍज इट इज जर आलं, सम जर आलं तिथे तर डायरेक्ट हे लिहून यायचं. ठीक आहे. सम्यक कार्यम करोती असं येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघा अनु. अनु म्हणजे अनुगच्छती किंवा काहीतरी अनुकरण करणं, अनुकरोती. मग काय? शिष्य गुरुम अनुगच्छती म्हणजे शिष्य काय? गुरुचं अनुकरण करतोय. मग काय? अवगच्छती अवतरती. रामः भवंतम अवगच्छती किंवा अवजानाती वा. नंतर काय? निर्गच्छती निरकरोती. प्राचार्य कार्यालयात निर्गच्छती म्हणजे प्राचार्य कार्यालयात गेले. ठीक आहे. निर्गच्छती. प्राचार्य कार्यालयात गच्छती. निस म्हणजे काय? निष्कारणम निस्सरती. सर्पः बिलाद निस्सरती. सर्प बिळात चालला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? दुस्त्याज्य किंवा दुष्प्रयोजनम म्हणजे काहीतरी वाईट भावना. स्वभाव दुस्त्याज्य भवती. ठीक आहे. किंवा धनस्य दुष्प्रयोजनम न करणीयम. धनाचा दुष्परिणाम किंवा वाईट उपयोग नाही करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? दूर. दूर काय रे? दुर्बोध्य किंवा दुर्लभ. मग अयम गुड विषय दुर्बोध्य असती. सेंटेन्स डायरेक्ट पाठ करून जायचे. वि म्हणजे काय? विजयती, विहरती, विकार जे पण असेल ते. मग काय? सोपवाला सेंटेन्स पाठ करायचे काय? धर्म सदा विजयते. धर्माचा सदा विजय होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? आकंठम किंवा आजीवनम म्हणजे नेहमी सोबत. म्हणजे काय? मग आकंठम जलम पितम. आकंठम जलम पितम. एकदम सिंपल वाला सेंटेन्स बघा. नंतर काय? नि वरून काय? निगदती, निपदती किंवा निदान. पुत्रः पितरम निगदती किंवा निदानम त्वादी कारणम म्हणजे हेतूच हा कारण असतो. ठीक आहे. त्यानंतर बघायचंय आपल्याला आधी. आधीवरती काय असेल तर मग?
अधिवर्ती, अधिराजते किंवा अधिवर्ती, अधिराजते किंवा अधिशेते. विद्वान सर्वत्र अधिराजते म्हणजे विद्वान सर्वत्र राज्य करतो. ठीक आहे. अतिवाद, अतिवरून अतिवाद किंवा अत्याचार. मग काय? अतिवादो न कर्तव्य. अतिवादो न कर्तव्य. ठीक आहे. आपलं कर्तव्य नाही अतिवाद किंवा अत्याचार करायचं. सुवरून काय? सुपुत्रेन किंवा सुशोभते. मग सुशोभते म्हणजे चांगल्या गोष्टीच्या आधी लागणारा. मग काय? उद्याने पुष्पाने सुशोभनते. डायरेक्ट सेंटेन्स पाठ करायचे. उद्याने पुष्पाने सुशोभनते. नंतर काय मग? उयते किंवा उत्पत्तितः. मग काय? पक्षिणः आकाशे उयन्ते म्हणजे उडताय. पक्षी आकाशामध्ये उडताय. ठीक आहे. अभिगच्छति अभ्यागतः म्हणजे काय? अभ्यागतः सर्वे सदा पूजनीय. अभ्यागतः सर्वे सदा पूजनीय. प्रति काय मग? प्रत्युपकार किंवा प्रत्यवत. मग काय? पुत्री मातरम प्रत्यवत म्हणजे मुलगी ही आईचा नेहमी आदर करते किंवा वदन करते. त्यानंतर परित्यजामी किंवा परिवर्तनम. अहम दृष्टम परित यजामी. अहम दृष्टम परितम यजामी किंवा ऋतू परिवर्तन कदा भवती. ऋतू परिवर्तन कदा भवती. एकच सेंटेन्स करायचं दोन्ही पैकी. काय? उपवर्ण उपगच्छती उपहरती. मग काय? शिष्य अध्ययनार्थ गुरुम उपगच्छती. शिष्य अध्ययनार्थ गुरुम उपगच्छती. अपि वरून अपि ददाती म्हणजे द्वारपाल द्वारम अपि ददाती. द्वारपालः द्वारम अपि ददाती. ठीक आहे. अशा प्रकारे हे 22 आपले उपसर्ग इथे झालेत. ठीक आहे. हे 22 उपसर्ग मस्ट आहेत. 22 उपसर्ग. ठीक आहे. काय क्वेश्चन राहील? 22 उपसर्गामध्ये तुम्हाला क्वेश्चन सांगतो मी. क्वेश्चन कसा राहील? ठीक आहे. क्वेश्चन दाखवतो तुम्हाला मी. क्वेश्चन सांगतो. की क्वेश्चन कसा विचारू शकतो तुम्हाला ते. उपसर्ग हा सोय वाक्येषु योजयत. उपसर्ग हा सोय वाक्येषु योजयत. उपसर्ग हा स्व वाक्येषु योजयत. ठीक आहे. असा एक तुम्हाला क्वेश्चन राहील. किती नंबरचा रे? 5 नंबरचा. ठीक आहे. 5 नंबरच्या एसीक्यू मध्ये. म्हणजे त्याचे किती झाले आपले? 5 मार्क झाले. ठीक आहे. 5 मार्काला 5 सेंटेन्स फ्रेम करायचे आपल्याला. 5 सेंटेन्स मध्ये तुम्हाला 5 मार्क मिळून जातात. त्याच्यामुळे हा चॅप्टर मस्त आहे तुम्हाला. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण बघणार अव्यय. ठीक आहे. अव्यय किती काय ते अव्यय बघणार आहात आपण. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही उपसर्ग कव्हर केलं. आता बघायचे अव्यय. या व्हिडिओमध्ये आपण अव्यय, उपसर्ग आणि प्रत्यय. ठीक आहे. काय म्हटले ते बघा. अविकारी शब्दांनाच अव्यय म्हटले आहे. ठीक आहे. अविकारी शब्दांनाच अव्यय म्हटले आहे. ज्या शब्द तिन्ही लिंगामध्ये सर्व विभक्ती सर्व वचनामध्ये समान राहतात त्यांना अव्यय असे म्हणतात. अव्ययाचे 2 प्रकार. पहिला प्रकार रूढ अथवा अव्युत्पन्न. ठीक आहे. आणि दुसरा प्रकार काय? यौगिक अथवा व्युत्पन्न. आपण कोणते शिकणार आहे? यौगिक किंवा व्युत्पन्न. ठीक आहे. जे असेल ते. पहिला वाला कोणता आहे? च. ठीक आहे. च. जे च असेल तो पहिला वाला आपला असेल. ठीक आहे. मग काय? च कुठे लागते बघायचं ऑप्शन मध्ये. ऑप्शन मध्ये जे गोष्टी असतात ते च लागते. बरोबर ना? मग च बघायचं तिथे. काय? राम च, श्याम च, गणेश च, देवश च. म्हणजे खूप सारे इथे लोक एकत्र आलेत. त्यांच्या शेवटला च लागले. ठीक आहे. मग आपण काय करणार इथे सेंटेन्स फ्रेम करताना कसं राहील? राम च, श्याम च सगळं च च जे लागले शेवट ते काढून टाकणार आणि डायरेक्ट शेवटला राम, श्याम, गणेश, महेश, देवश च. ठीक आहे. असं हे उदाहरण होऊन जाईल. त्याच्यानंतर बघा. त्याच्यानंतर काय? अपि. सेकंड एक्झाम्पल काय? सेकंड अव्यय काय? अपि. अपि काय? अपीचा प्रथम अर्थ काय? सुद्धा. म्हणजे हा पण आणि तो पण दोन्ही पण किंवा सुद्धा. ठीक आहे. तो सुद्धा असं होऊ शकतं. अपीचा दुसरा अर्थ तो सुद्धा किंवा प्रश्न निर्माण करण्यासाठी. ठीक आहे. मग काय? सीता सुद्धा रामासह वनात जाते. सीता सुद्धा रामासह वनात जाते. सीता अपि. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. सीता अपि रामेन सह वनम गच्छती. ठीक आहे. सीता अपि आलाय बघा. अपि बरोबर ना? मग पुढे काय? कर्णः अपि. कर्ण सुद्धा पांडव होता. कर्णः अपि पांडव आसित. क्वेश्चन कसा येणार तुम्हाला? क्वेश्चन तुम्हाला हे बघा. क्वेश्चन असा असणार. लिहून दाखवतो स्क्रीनवर तुम्हाला क्वेश्चन. क्वेश्चन तुम्हाला राहील. अधोदत्ते अव्ययपदे रिक्त स्थानं पूरयत. म्हणजे काय? एकदम सोपा क्वेश्चन असतो. 5 मार्काला. हा एसीक्यू असणार तुम्हाला. किती नंबरचा? 3rd नंबरचा एसीक्यू असणार. याच्यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो मी.
एक्झाम्पल बघा आता स्क्रीनवरती. वायुः म्हणजे फिल इन द ब्लँक्स राहील. वायुः पित्तम, पित्तम, कफः, मग इथे काय डॅश 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 इति किंवा त्रयोदोषाः इति त्रयोदोषाः. म्हणजे काय वायू, पित्त, कफ हे 3 दोष आहेत. मग काय वाटतं तुम्हाला इथे काय लागेल? अपी लागेल की च लागेल? काय वाटतंय? इथे काय लागेल? आपला च लागेल. ठीक आहे. वायू, पित्त, कफ, च इति त्रयोदोषाः. ठीक आहे. असा हा क्वेश्चन असतो. त्याच्यानंतर आपण सेकंड काहीतरी राहील ना, म्हणजे सेकंड तुम्हाला सेकंड विचारतील ते किंवा मग डॅश 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 प्रथमाध्याय किंवा द्वितीय अध्याय म्हणजे हा अशा प्रकारे हा प्रथम अध्याय इथे संपलाय. ठीक आहे. असं आपण जाहीर करतो तेव्हा काय लागतं? इति लागतं. मग तेव्हा फिल इन द ब्लँक्स असणार आहे. फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला वरती ऑप्शन दिलेले राहतील. ते ऑप्शन डायरेक्ट तुम्ही खाली टाकायचे. ठीक आहे. अशा प्रकारे हे इथे एकदम सिंपल आहे बघा हे. ठीक आहे. हे खूप सिंपल आहे. आपला काय झालाय? आपला अपी झालाय बरोबर ना? अपी झाल्यानंतर काय आपला? अपी झाल्यानंतर आपला राहील अपी नंतर थर्ड वन काय राहील आपला? इति. ठीक आहे. आता जो सांगितलंय मी इति. मग इति काय? इति ही प्रथमाध्याय. इति प्रथमाध्याय. इति प्रथमाध्याय. मम नाम रमेश इति. मम नामः रमेश इति. ठीक आहे. अध्यायाचा शेवटी इतिचा वापर केला जातो. ठीक आहे. अध्यायाची कोणतीही गोष्ट दाखवण्यासाठी की इथे ही संपलेली आहे. एक वाक्य पूर्ण झाल्यावर दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला हे वाक्य त्याने बोलले आहे हे दाखवण्यासाठी. म्हणजे एक वाक्य संपल्यानंतर दुसरे वाक्य हे त्याने बोललेले आहे. ठीक आहे. मम नाम रमेश इति. ठीक आहे. मग काय? निंबपत्राणी कृमिनाशानी भवंती इति मम आचार्य वदती. आमच्या आचार्याने काय सांगितलंय? निंबपत्रामुळे कृमीचा नाश होतो. असं एक्झाम्पल तिथे येऊ शकतं. काय? निंबपत्राने कृमिनाशकानी भवंती इति मम आचार्य वदती. आमच्या आचार्याने असं सांगितलंय. ठीक आहे. कोणीतरी काहीतरी सेंटेन्स सांगितल्या नंतर जे असते ते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? एव. एव म्हणजे ही. ठीक आहे. ही. एव म्हणजे काय? मराठीमध्ये त्याचा अर्थ काय? ही. मत्स्याही 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 जले एव जीवंती. म्हणजे काय? माशांना पाण्याचंच जीवन आहे. ठीक आहे. शिशुः क्षीरम एव पबती. बघा त्याच्यानंतर काय? एव. हे आला नाही एव. इथे पण आलंय बघा. ठीक आहे. कळलं? त्याच्यानंतर काय? आयुर्वेद मधले एक्झाम्पल बघा आता काय? दोष वैषम्यम एव कारणम. दोष वैषम्यम एव रोग कारणम. म्हणजे रोगाचं कारण काय? दोष आणि दोषाचा वैषम्य होणं. ठीक आहे. दोषामध्ये विषमता येणे हेच रोगाचं मूळ कारण आहे. ठीक आहे. बरोबर ना? असा हा एक्झाम्पल इथे होतं. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल बघा. खलू. खलू म्हणजे वास्तवमध्ये. ठीक आहे. वास्तवमध्ये. वास्तवमध्ये म्हणजे काय? वास्तवमध्ये म्हणजे काय असते? बघायचं तर हे बघा. केवळ हेच प्रेमाचे कारण आहे असं त्याचा अर्थ होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा. शरीरम आद्यम खलू धर्म साधनम. म्हणजे शरीरच हे धर्माचं साधन आहे. ठीक आहे. वास्तवमध्ये शरीरच हे धर्माचं साधन आहे. गुणः खलु अनुरागस्य कारणम. गुणः खलु अनुरागस्य कारणम. त्यानंतर काय? ननु. ननु काय? अवधारण किंवा संबोधन, प्रार्थना, याचना ही केवळ. ठीक आहे. मग काय? मग काय येईल त्याचं? ननु कती सर्व पदार्थः. ननु कती सर्व पदार्थः. ठीक आहे. ननु कती सर्व पदार्थः. ननु कती सर्व पदार्थः. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा उच्चे. उच्चे म्हणजे काय? आवाज जास्त. मग काय? नगरे गृहाणी उच्चे भविष्यंती. म्हणजे एका नगरामध्ये सॉरी नगरात हारे उंच असतात. ठीक आहे. किंवा मग काय? गीता गृहे उच्चे हसती. घरामध्ये गीता मोठ्याने हसते. ठीक आहे. उपवने वृक्षा उच्चे आसन. बागेत काय? उंच वृक्ष होते. मग निश्चय काय? छोटा किंवा कमी आवाज. ठीक आहे. मीरा निश्चय तिष्ठती. मीरा हा निश्चय तिष्ठती किंवा खाली जाते. ठीक आहे. तिष्ठती म्हणजे तिकडे जाते. किंवा मग तोम सर्वदा निश्चय निश्चय हे एव वदसी. तू नेहमी हळूहळू बोलतोस. ठीक आहे. किंवा बोलतेस. मग विना म्हणजे काय? विना म्हणजे च्या रामेन विना सीता न गच्छत. रामेन विना सीता न अगच्छत. परिश्रमेन विना कार्यम न चरती. परिश्रमाशिवाय कोणतंच कार्य होत नाही. युगपत म्हणजे काय? एक सोबत. मग काय? युगपत म्हणजे काय? मोहनः सोहनश्च युगपत गच्छत. ठीक आहे. सोहनश्च युगपत गच्छत. मग सह काय? सह म्हणजे सोबत. मग काय? पुत्रेन सह पित्रा सॉरी पुत्रेन सह पिता आगत. पुत्रासोबत वडील आले. ठीक आहे. मग बघायचंय आपल्याला इथे
साधर्म. मग साधर्म काय? सात सोबत. ठीक आहे, सेम. मग सोबत असल्यानंतर काय म्हणते? सेम तसंच होत तसं वरती सहवाला. ठीक आहे, सहवाला तसंच. मग सहवाला कसं? ते साधर्म कसं? सात. मोहनमया साधर्म पठती किंवा मग सह पित्रा साधर्म गृहम गच्छती. ठीक आहे, तो आपल्या वडिलांसोबत किंवा पितासोबत घरी आला. ठीक आहे, मग काय? पुनः. पुन्हा म्हणजे पुन्हा. ठीक आहे, पुनः पुन्हा. ठीक आहे, मग काय? मित्र पुनः पाठ पठती. मित्र पुन्हा अभ्यासावरती बसलाय किंवा अभ्यासासाठी बसलाय किंवा मग काय? पुन्हा वदतो. पुन्हा वदन केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय? यथा तथा. जसे तसे. मग जसे तसे साठी काय? हे बघा आता. जसे तसे काय? यथा गुरु वदती. काय? यथा एक्झाम्पल बघा सोपं वाला समजून देईन तुम्हाला. यथा गुरु वदती तथा छात्र अनुसरंती. जसा टीचर त्यांना शिकवल किंवा जसा गुरु त्यांना शिकवल तसंच ते विद्यार्थी सांगतील किंवा ऐकतील. ठीक आहे, त्याच्यानंतर काय? यथा राजा तथा प्रजा. यथा राजा तथा प्रजा. तसा राजा तशी प्रजा. ठीक आहे, त्याच्यानंतर काय? ही म्हणजे हेतू. ठीक आहे, मग काय? राम ही परम धर्म. राम ही परम धर्म किंवा मग सत्य ही परम धर्म. आपला काय? सत्य हाच परम धर्म आहे. ठीक आहे, हे झालं काय? ही वाला. त्याच्यानंतर काय? यावत. यावत म्हणजे काय? मग यावत जेवढे. यावत म्हणजे जेवढे. ठीक आहे, यावत जीवेते सुखम जीवेत. जेवढं पण तुम्ही जीवन जगणार तेव्हा सुखामध्ये जगा. ठीक आहे, तावत म्हणजे काय? तेवढे. तावत म्हणजे तेवढे. मग काय? काय मग? यावत मेघा संती तावत वर्षा भविष्यती. म्हणजे जिथे जिथे कुठे मेघ असतील तिथे वर्षा म्हणजे पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत किंवा भविष्य आहे. ठीक आहे, यावत श्वासा तावत आशा. जिथे श्वास आहे तिथे आशा आहे. ठीक आहे, म्हणजे यावत तावत हे जे ना, यावत तावत हे तुम्हाला पेअर मध्ये येईल. ठीक आहे, पेअर मध्ये येईल यावत तावत. त्याच्यानंतर बघा यदी तरी. ठीक आहे, जर तर. यदी तरी मग यदी तरीचं काय येईल? यदी वर्षा भविष्यंती किंवा दुसरं काय? सिंपल वालं. मग काय? यदि वृष्टी अस्ति तरी पुरुष कार्यालयाला न गच्छति. यदि वृष्टी असती तर ही पुरुष कार्यालयाला न गच्छति. म्हणजे जर पाऊस बाहेर असेल तर मनुष्य ऑफिसमध्ये जाणार नाही. ठीक आहे, यदा तदा म्हणजे काय? यदा तदाच काय होईल मग? जेव्हा तेव्हा. यदा तदा जेव्हा तेव्हा. यदा सूर्य उदती तदा प्रातः भवती. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा प्रातः होते. ठीक आहे, अशा प्रकारे हे झालं. त्याच्यानंतर काय? 16 नंबर. न म्हणजे नाही. न म्हणजे काय? नाही. ठीक आहे, न म्हणजे नाही. काय? अभ्यासम अभ्यासेने की न सिद्धती. म्हणजे अभ्यासाशिवाय कोणतीच गोष्ट सिद्ध होऊ शकत नाही. बालह न काय मग? स नह पठती. ते अभ्यास करत नाहीत. ठीक आहे, अन्यथा अन्यथा नाही तर. ठीक आहे, मग काय? प्रतिदिन व्यायाम आवश्यकम अन्यथा रोगी भविष्यती. मग काय? प्रतिदिन जर आपण व्यायाम केला तर आपल्याला म्हणजे प्रतिदिन व्यायाम आवश्यक आहे, अन्यथा आपण रोगी पडू शकतो. ठीक आहे, रोगी होऊ शकतो. त्याच्यानंतर काय? किती. किती किंवा कती किंवा किती. ठीक आहे, कती किंवा किती. त्याला आपण कतीला काय म्हणतो? किती. सप्ताहे कती दिनानी भवंती. म्हणजे एका सप्ताहामध्ये एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघायचंय कुतः कोणत्या कारणाने. कुतः कोणत्या कारणाने. ठीक आहे, कुतः म्हणजे कोणत्या कारणाने. कोणत्या कारणाने बघितलं. ठीक आहे, कुतः पुनः संशय इति. कुतः पुनः संशय इति. कुतः आगच्छति. कोणत्या कारणास्तव तू आला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघ सर्वत्र. सर्वत्र काय मग? सर्वत्र म्हणजे सगळीकडे. मग काय? ईश्वर सर्वत्र असती. ईश्वर सर्वत्र असते किंवा सर्वत्र प्रसन्नता एवं प्रसन्नता असते. सगळीकडे प्रसन्नता आहे. नंतर काय? अन्यत्र म्हणजे अन्य ठिकाणी. मग काय? माधव तत्र नास्ती स अन्यत्र असती. तो तिथे नाहीये, तो कुठेतरी अन्य ठिकाणी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कुत्र म्हणजे कोठे. मग काय? भवान कुत्र गच्छती. भवान कुत्र गच्छती. तुम्ही कुठे चालले. ठीक आहे, त्वम कुत्र गच्छसी. ठीक आहे, सेम. अत्र. अत्र म्हणजे येथे. ठीक आहे, अत्र म्हणजे येथे. अत्र म्हणजे येथे. मग काय? चषक अत्र असती. इथे खेळ चालू आहे. ठीक आहे, अत्रम त्वम आगच्छ. तुम्ही इथे या. त्याच्यानंतर काय? तत्र. तत्र म्हणजे तिथे. अहम तत्र गच्छामी. आम्ही तिथे चाललो. जलम तत्र असते. जल तिथे आहे किंवा पाणी तिथे आहे. ठीक आहे, एकत्र. एकत्र मग काय? एकत्रच काय आहे? सोबत. ठीक आहे, मग काय? छात्रा एकत्र तिष्ठन्ति किंवा सर्व एकत्र वदंतु. ठीक आहे, त्याच्यानंतर बघायचंय सदा. सदा म्हणजे काय? नेहमी. नेहमी काय? सदासाठी काय? हंसम सदा स्नान करोती. हंस हे नेहमी स्नान करतात कारण ते पाण्यामध्ये असतात. ठीक आहे, सा सदा सत्यम वदती. तुम्ही नेहमी सत्याचं पालन करा. ठीक आहे, त्याच्यानंतर काय? एकदा. एकदा काय?
एकदा म्हणजे एकदा एक रूप असते, म्हणजे आपण एखादी गोष्ट सांगत नाही का एकदा, किंवा झालेली गोष्ट. एकदा अहम वनम आगच्छम. ठीक आहे. कियत म्हणजे किती. ठीक आहे. आणि कती म्हणजे पण किती. ठीक आहे. कियत किती आणि कती म्हणजे पण किती. कियत जना आसनम. जना आसन. कियत धनम भवताम. आपल्या जवळ किती धन आहे. ठीक आहे. कियत धनम भवताम. इह येथे. ठीक आहे. इह भवान उपविशत विशतू. आपण येथे बसा. ठीक आहे. काय होतं, आपण येथे बसा. अशा प्रकारे आपण हे 28 प्रकारचे अव्यय इथे सांगितलेत. हे बघा, तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतोय. तुम्हाला एक्झाम्पल एक्झाम मध्ये कसे येऊ शकता बघा. अधोदत्ते अव्ययपदे रिक्तस्थान पुरयत. हे बघा, कती, यथा, तथा, यदितरी, यदा तदा. ठीक आहे. हे पेअर मध्ये आहेत. ठीक आहे. आणि कती आलंय. बरोबर ना. मग काय येण्याचं, कतीवाला पहिले येऊन जाईल. कती पदार्थ संती. ठीक आहे. बरोबर ना. वायू पित्तम कफचे इति. हे वाला च वाला. ठीक आहे. हे लास्ट इयरचा 2 वर्षापूर्वीचा PYQ आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर ही संस्कृत सुद्धा व्यवस्थित आज रात्री जर करून घेतली, तरी पण तुमचा मॅक्झिमम पेपर आज इथे कव्हर होतो. ठीक आहे. अशा प्रकारे हे अव्यय संपला. आता आपण नेक्स्ट स्लाइड वरती जे प्रत्यय आहे ते प्रत्यय फास्ट मध्ये बघून घेऊ. ठीक आहे. आता बघायचे प्रत्यय. प्रत्ययाचा अर्थ काय रे, जो वर्णसमूह कोणत्याही धातूला किंवा शब्दाला शेवटी लावला जाऊन नवीनच अर्थाला प्रकट करतो, तो वर्णसमूह म्हणजे प्रत्यय होय. ठीक आहे ना. फास्ट मध्ये बघून घ्यायचंय. तर बघायचंय आपल्याला. पहिला वाला प्रत्यय कोणता, कत्वा. ठीक आहे. कत्वा. कत्वामध्ये काय रे, कत्वामध्ये एक क्रिया करून दुसरी क्रिया करायची असेल तर त्वांत प्रत्ययाचा वापर होतो. ठीक आहे. कत्वाचा. ठीक आहे. मग आता बघायचं आपल्याला कत्वाचे एक्झाम्पल. तुम्हाला एक्झाम्पल कसे येणार, कृ प्लस कत्वा म्हणजे काय येणार, कृ प्लस त्वा. मग तुम्ही काय लिहिणार, असं लिहिणार. ठीक आहे. कृत्वा, दृष्टवा. हे बघा, हे जे ना, तुम्ही जर डिटेल लेक्चर केले असेल तेव्हा तुम्हाला हे एक्सेप्शन आहे. दृश्य त्वा. बरेचसे विद्यार्थी असं करू शकतात त्याला, बरोबर ना. पण असं नाही, हे रॉंग होऊन जाईल. श च ट केलंय. ठीक आहे. श च ट केलंय. हा, लक्षात ठेवा. ठीक आहे. हम्म. मनत मनत्व आहे ना, म्हणजे मनत्वा व्हायला पाहिजे, बरोबर, पण नाही. न चा लोप केला त्यांनी आणि काय केलंय, मतवा. मग हे पण एक्सेप्शन. ब च ब च ब सॉरी भ च ब केलंय. ठीक आहे. भ च ब केलंय. लिखित्वा, लिख प्लस त्वा, मग हे लिखित्वा केलंय बरं का, लक्षात ठेवा. ज्ञात्वा, ज्ञात्वा, स्मृत्वा, पठित्वा, पठित्वा. ठीक आहे. हे झालं त्वा प्रत्यय. त्याच्यानंतर काय, तम प्रत्यय. तम प्रत्यय म्हणजे काय, सकर्मक धातूला त प्रत्यय लावून विशेषण बनतात. ठीक आहे. मग काय, पठत. हे बघा, नीट बघा इथे. ठीक आहे. हे बघा, आता पठित झालंय, बरोबर ना. पठत व्हायला पाहिजे ना, पण नाही. मग काय झालंय, पठित झालंय, बरोबर ना. मग पठित इथे बघा, हे दिले त्यांनी बघा. ठीक आहे. आणि गत, म चा लोप झालाय आणि गत झालाय. ठीक आहे. म चा लोप झालाय. कृत, कृत, दृष्ट, सेम. दृष्ट पाहिजे येत ना पोरांनो, ते हे बरं का एक्सेप्शन, लक्षात ठेवा. शत्रू केवळ परस्मैपदी धातून लागतो. मग काय, वदत म्हणजे वद प्लस अत. वद प्लस अत. मग काय होईल ते, हे बघा आता. वद प्लस अत, मग काय झालं, वदत. ठीक आहे. वदत. नृत्य, नृत्य प्लस अत, नृत्यत. लिख प्लस अत, लिखत. ठीक आहे. शानच बघा आता, शानच. शानच मध्ये काय लावायचंय, मान आणि आन. मान आणि आन. मग काय, तुम्ही जर व्यवस्थित केलं असलं, आत्मनेपदी धातू वगैरे, तिथे बघा 1 4 6 10 जे गट आहेत ना, त्याच्यामध्ये मान लावायचं शेवटला आपल्या. ठीक आहे. मग काय, मग युद्ध, युद्धमान. ठीक आहे. कथ, कथयमान. कंप, कंपमान. ठीक आहे. कंप प्लस शानच असे, कंप प्लस शानच. मग कंपमान. मन प्लस शानच, मग काय येणार, मन्या मान. भक्ष, भक्ष्यमान. ठीक आहे. तृतीय सेकंड जो गट आहे ना बघा, 2 3 5 6 7 8 आणि 9 चा, 5 7 8 9 चा आत्मनेपदी धातू, त्याच्यामध्ये काय लागणार, आण लागणार शेवटला, आण. ब्रू, ब्रू प्लस शानच म्हणजे काय, ब्रुवान. ब्रू प्लस शानच. एक्झाम्पल तुम्हाला लिहून दाखवतो मी, हे बघा. हे असंही नाही, बरोबर ना. सॉरी, असं आहे ना. ठीक आहे. मग काय येते, ब्रू प्लस शानच. मग तुम्ही काय लिहिणार, मला सांगा, काय लिहिणार तुम्ही, हे ब्रुवान. ठीक आहे. आण लागले शेवटला, बरोबर ना. ठीक आहे. दा प्लस शानच, मग काय, ददान. ठीक आहे. अशा प्रकारे याची रिव्हिजन करायची. तवतू, तवत प्रत्यय. तवत प्रत्यय काय, मग कृ प्लस तवतू म्हणजे काय, कृतवत. ठीक आहे. नंतर काय, तुमुन. तुमुनचं काय, मग तुमुन मध्ये तुम प्रत्यय. तुम प्रत्यय म्हणजे काय, मग हे बघा आता. पा प्लस तुमुन. ठीक आहे. पातुम. पठ प्लस तुमुन, पठतुम. लिख प्लस तुमुन, लिखतुम. ठीक आहे. गम प्लस तुमुन, गंतुम. ठीक आहे.
ना नी प्लस तुमून नैतुम हे एक्सेप्शन लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर बघायचंय तव्यत म्हणजे तव्यत प्रत्यय म्हणजे तव्य प्रत्यय. ठीक आहे. मग काय गम तव्य काय गम तव्य गंतव्य पठतव्य पठितव्य सेवतव्य सेवितव्य. ठीक आहे. मग बघायचं य प्रत्यय. ठीक आहे. लेप म्हणजे य प्रत्यय. मग लेप म्हणजे य प्रत्यय म्हणजे कसा हे बघा एक्झाम्पल असे तुम्हाला कसे उप प्लस क्रू प्लस लेप मग काय उपकृत्य उपकृत्य. ठीक आहे. बघा शेवटला बघा काय लावायचं आपलं ये लावायचं का नाही मग ये लावायचं माहिती बघा उप क्रू त्य. ठीक आहे. त्य लावलंय आपण. मग काय परी परी त्यज्य लेप मग काय सॉरी परी प्लस त्यज्य प्लस लेप मग काय होणार ते परित्यज्य परित्यज्य. ठीक आहे. अशा प्रकारे झालं. त्याच्यानंतर बघायचं खाली आता आपल्याला 9 नंबरचा प्रत्यय ल्यूट. ल्यूट काय रे म्हणजे ल्यूटचा अर्थ काय होतो अन. लक्षात ठेवा बरं का हे ल्यूटचा अर्थ काय होतो अन. मग काय शुभ प्लस अन शोभन हे जे एक्सेप्शन असतं हे शोभन. वृद्ध प्लस अन वर्धन ऑब्विसली थोडं लॉजिक लावायचंय. वृद्ध प्लस अन वृद्धन थोडी वाढते. मग काहीतरी वेगळा शब्द जो आपल्या आयुर्वेदामध्ये दिलाय वर्धन. ठीक आहे. नंद प्लस अन नंदन. ठीक आहे. मग काय अनियर अनियर प्रत्यय मध्ये काय अनिय प्रत्यय. अनिय प्रत्यय मध्ये काय रे विधिलिंग लकारयुक्त आहे. केले पाहिजे झाले पाहिजे असा अर्थ किंवा त्याच्या योग्य असे स्पष्ट करता येईल. ठीक आहे. असा अर्थ लागतो त्याचा. मग काय रक्ष प्लस अनिय मला सांगा रक्ष प्लस अनिय काय व्हा रक्षणीय. लिख प्लस अनिय लेखनीय. लिखनीय होईल का ते नाही लेखनीय होईल. हे जे आहे ना हे एक्सेप्शन असतं बरं लक्षात ठेवायचे. भक्ष प्लस अनिय भक्षणीय मग हे भिक्षणीय होणार का नाही. ठीक आहे. भक्षणीयच होणार. वद अनिय मग हे विदनीय होणार का नाही. जे आपल्या आयुर्वेदामध्ये काहीतरी लॉजिक लागते त्या गोष्टी ते तुम्ही लागू करायच्या. ठीक आहे. हा झाला अनिय. न्यूल नूल किंवा अक किंवा इका. ठीक आहे. हा प्रत्यय बघायचा आपला करता अर्थाने येतो. मग काय इथे काय पच निवलं मग काय अ प्लस च मग उख. ठीक आहे. अक किंवा उख पाचक. ठीक आहे. अक सॉरी अक आहे. मग काय यार प आणि च होतं ना आणि अक होतं बरोबर ना किंवा काय होतं हे होतं असं. ठीक आहे. पच मग काय येऊन जाणार ते पाचक बरोबर ना रे. ठीक आहे. लक्षात ठेवा या बरं. त्याच्यानंतर बघा तीन किंवा ती प्रत्यय ती प्रत्यय स्त्रीलिंगीसाठी येतात ती. ठीक आहे. ती मग काय कृती कृती. ठीक आहे. धृती वच तीन वच म्हणजे वाचा. ठीक आहे. तीन उक्ती प्रीती सुप्ती. ठीक आहे. सुप प्लस तीन तीन म्हणजे काय ती सुप्ती होऊन जाईल ते. ठीक आहे. गम प्लस याचा लोप होऊन जाईल गमचा मचा लोप होतो लक्षात ठेवायचा. हे एक्सेप्शन आहेत काही डीप जर स्टडी केला असता तेव्हा हे शिकवते ते आता काही पॉसिबल नाही. तुम्हाला मी फक्त एक्झाम्पल सांगतोय. काय मग गम प्लस तीन गती. ठीक आहे. त्याच्यानंतर काय ल्यूट ल्यूट म्हणजे अनप्रत्यय अनप्रत्यय मध्ये काय मग काय अनप्रत्यय मध्ये म्हणजे काय हस अन मग काय ते एक्झाम्पल हे बघा जर तुम्ही असं जर पाठ केलं ल्यूट ल्यूटचा अर्थ काय होता पोरांनो अन मग अन आणि हे अधिकार आहे ना आपलं गम. ठीक आहे. तुम्ही असं पाठ ठेवायचं. ठीक आहे. तुम्हाला असं काय दिलं असेल गम प्लस अन मग तुम्हाला तावड कळायला पाहिजे काय होईन हे गमनम. ओके. ठीक आहे. हसनम हे म लागते बघा शेवटला म लागते म्हणजे काय नपुसकलिंग होतं ते नपुसकलिंगी होते लक्षात ठेवायचे. ठीक आहे. मग काय वदनम. ठीक आहे. वदनम धावनम. ठीक आहे. हा झाला ल्यूट प्रत्यय ल्यूट किंवा आपला अनप्रत्यय. त्याच्यानंतर काय कृत प्रत्यय. मग कृत प्रत्यय मध्ये बघायचे आता हे कृत प्रत्यय सगळेच आहेत आपले. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे ट्रिक आहे काही ट्रिक बघायची एकदा बघून घ्या एकदा काय तर इथे बघा न चा लोप झालाय उ प्लस व प्लस उ केलं त्यांनी. ठीक आहे. निनी मध्ये बघा काय केलं त्यांनी दीर्घ प्रत्यय लागतोय असं सांगितलंय. ओके. ठीक आहे. हे झाले एक्झाम्पल. आता बघायचे आपल्याला काही जे आपले बघितले ना आता त्याच्या नंतरचे एक्झाम्पल बघायचे. त्वान हे बघा शॉर्ट ट्रिक बघायच्या. ठीक आहे. शानच सांगितल्याप्रमाणे आन मान हं? हं. अशा प्रकारे हा इथे आपला प्रत्येक चॅप्टर संपला. अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे झालाय. हा व्हिडिओ फास्ट मध्ये बघून घ्यायचा याच्यामुळे तुमचे 15 ते 20 मार्क कव्हर होतील. ठीक आहे. थँक